काही होतं मग बिना काडीचं पेटत आहे. जे पूर्वज आहे ते पॉवरफुल राहतात. हे सगळी श्रद्धा आहे. आपलं हे श्रद्धेवर विश्वासावर आपलं सगळं तत्वज्ञान त्या ठिकाणी चालू आहे. श्रद्धेनं करून बघा. आज आज अशी चमत्कार होतात महाराज. काय तुम्हाला किती चमत्कार सांगू विठाल. त्याला यमपुरीला जाण्यासाठी त्या ठिकाणी 13 दिवस लागतात. म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण जेव घाला. कोण जेवायला येईल? मोठं पंचायत. लोक म्हणजे वर्ष श्राद्ध पितृपक्षात जर तो नाही जेवला ब्राह्मण त्याला शाप दिला शास्त्राने. भयंकर नियम आहे महाराज. मग ते संतांनी विचार केला एवढी त्रिकाल संध्या करणारे एवढे वेदनिष्ठ ब्राह्मण कुठं भेटणारे बा. संतांनी सगळ्या व्यवस्था सगळ्या चिंतनाकडे संतांच्या कथेकडे लावून दिलं. सांगितल्या फंद्यात पडू नका तुम्ही. तुमच्या घरी कोणी येईल न येईल काय करा तुम्ही तो माणूस देह ठेवल्यानंतर फक्त देवाचा सत्संग तिथं करा. देवाचं चिंतन करा. संतांचं चिंतन करा. जर एक धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी धार्मिक झाला त्याच्यामध्ये संतांची स्तुती झाली देवाची स्तुती झाली आणि या चिंतनामध्ये इतकं भोळे महाराज अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. महाराज एकदा जरी राम म्हटलं. आता इथं राम सुरुवातच असते राम कृष्ण हरी देवाच्या नावापासून सुरुवात होती. किती ताकद आहे एक नामामध्ये. किती करोड त्या ठिकाणी पुण्य त्या नामचिंतनातून उद्भूत होतं. आणि मग बाकीच्या पुण्याच्या फंद्यात पडू नका. हे नामचिंतनाचं जे पुण्य या धर्ममंडपामध्ये जितकं झालं असेल हे त्याच्या पदरात टाकून द्या. आहे त्या ठिकाणून त्याची वाटचाल देवाच्या धामाकडे झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल अशा पद्धतीने वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आताशी प्रतिज्ञाचा विचार चालला म्हणून आणखीन तर अभंगात जायचंय. पुन्हा विस्तारित अभंग आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी प्रतिज्ञा केली की आता आमच्याकडे मृत्यू येऊ शकत नाही. माझी काया मरणाच्या तवडीतून सुटलेली आहे. पण महाराज सुटली कशी सांगा बरं तुम्ही. आमची बी इच्छा आहे. प्रत्येकाची काय इच्छा आहे की आपल्याकडे मरण येऊ नये. बाकीचे सगळे वाद आहे. प्रत्येक गोष्टीत वाद आहे. ही एखादी गोष्ट एखाद्याला पटल न पटल. आता शास्त्र